जय श्रीकृष्ण, दंडक प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व माता पित्यांनो, खूप गरमीच्या काळात उष्णतेमुळे किंवा खूप उमस आहे, अतिशय दमट वातावरण आहे, उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या मध्ये एक समस्या निर्माण होत असते. ती समस्या म्हणजे कावीळ आणि टायफॉइड. टायफॉइड अंत्रज्वर. हो, आतड्यांमध्ये ताप जातो दूषित अन्नामुळे, दूषित पाण्यामुळे, उघड्या पागड्यावरचं खाणे, हो, बाहेरचं खूप खाणे, हो, ही समस्या खूप लोकांना येते आणि मग ते त्या रोगाला बळी पडतात. तर आपल्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी पारंपरिक पद्धतीमध्ये काय सांगून ठेवलंय ते आज आपण समजून घेणार आहे, या समस्येचं मुळापासून उच्चाटन करण्यासाठी. तर बघा, काय करायचं अशा वेळेस. तुमच्या घरामध्ये हे औषधं कायम असले पाहिजे. तर ही जोरनाशक वटी 2-2 गोळ्या, हे लिओग्रीट 2-2 गोळ्या, सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी, बरोबर. लहान मुलं असतील तर एक एक गोळी द्या. आणि जेवणाच्या नंतर महासुदर्शन घनवटी आणि ही लिव अमृत ॲडव्हान्स वटी 2-2 गोळ्या जेवणाच्या नंतर. आणि जर समजा तुमच्याकडं हे औषधं घेण्यासाठी पैसे नाही आणि हे औषधं तुमच्या घरात नाही, तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने आपले ऋषीमुनी काय सांगता माहिती आहे का? आपलं स्वयंपाकघर हेच सगळ्यात मोठं उपचार केंद्र आहे. तर ते कसं ते बघू आपण. तर बघा, हे खूप कला नावाची ही वनस्पती आहे. खूप कला ही बारीक मोहरीच्या दाण्यापेक्षा बारीक बारीक दाणे असतायची. हे साधारणतः घ्यायचं अर्धा चमचा, बरोबर. त्याच्याबरोबर साधारणतः 20 काळे मनुके, हो, आणि 5 अंजीर हे पाण्यामध्ये भिजत घालायचे. अर्धा तास किंवा 2 तास पाण्यामध्ये भिजत घाला आणि व्यवस्थित त्याला पाट्या उराट्यावरती वाटून ते खाऊन घ्यायचं. किंवा याला पाण्यामध्ये उकळवा. पाण्यामध्ये जसं दूध उकळतो तसं हळूहळू उकळावा आणि दररोज सकाळ संध्याकाळ याचं सेवन करा. तुमच्या समस्येचं 100% समाधान होईल. म्हणून आपली चिकित्सा पद्धती ही जगामध्ये महान आहे. तर सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.